न्यायालय हिंदूंच्या सणांसंबंधी निकाल देताना भेदभाव करते. दहीहंडीतल्या ध्वनी प्रदूषण दिसतं, पण मशिदीवरचे लाऊडस्पीकर चालू असतात ते कसं चालतं? हिंदूंच्या सणावर बंधनं का? मोहरमच्या मिरवणुकांमध्ये पाठीवर मारून घेतात, तिथे जीवाला धोका नसतो का? असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारले आहेत. दहीहंडी संबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कडाडून टीका केली. बर्थडे गिफ्ट म्हणून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने महिला सीईओकडे सेक्सची मागणी केल्याची घटना बंगळुरूमध्ये समोर आली आहे. पीडित महिला हेल्थकेअर कंपनीची सीईओ असून आरोपी ब्राईशॉन कंपनीचा एमडी आहे. बंगळुरूच्या बीटीएम सेकंड स्टेज रोडवर या कंपनीचे कार्यालय आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये 12 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. महिला कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात झालेल्या लढतीत साक्षी मलिकनं आयसुल टिनीबेकोवावर 8-5 ने मात करत विजय मिळवला. महिला कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात पैलवान साक्षी मलिकनं भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. साक्षी मलिकनं रिओ ऑलिम्पिकमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक पहिलीच भारतीय महिला पैलवान ठरली आहे. आपल्या देशाच्या सैन्य दलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना देखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. स्वतःचे बलिदान देऊन देशाचे रक्षण करायला ते सदैव सज्ज असतात. शत्रूचे प्राण घेऊन देखील देशाचे रक्षण होऊ शकते, असे मत केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले.